तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे मसाला राईस। तर आपण त्याची सामग्री वगैरे आणलेली आहे मित्रांनो। तर आता आपण कांदा वगैरे पहिला कापून घेऊ, टोमॅटो वगैरे कापून घेऊया। तर चला आता आपण कामाला लागू। चला मित्रांनो, पहिला कांदा घेऊया, मोठे मोठे 2 कांदे घेऊ। टोमॅटो पण इथंच आहेत, 2 टोमॅटो घेऊ। चला आता ह्याला कापून घेऊया आपण। वगैरे कापून झालेला आहे। आता याला सुटसुटीत करून घेऊया आपण। कांदा मोकळा करून घेऊ, असं वेगवेगळं करून घेऊया मित्रांनो। त्यानंतर आपण टोमॅटो चिरूया। चलो टोमॅटो आणि कांदा चिरून झालेला आहे, सुटसुटीत बी करून झालेला आहे। आता बटाटा चिरूया। तर चला, कांदा टोमॅटो बटाटो सगळं चिरून झालेलं आहे। आता आपण गॅसवर कुकर ठेवलोय, तर गॅस पेटवू, तेल वगैरे टाकूया। चला आता याला हलवून घेऊया मित्रांनो। सगळं टाकलोय आपण याच्यात। मित्रांनो, आपले खंडोबा श्री खंडेराय यांची जत्रेमुळे आपल्याला नांदुर्गी ह्या गावाला जायचं आहे। त्या निमित्तानं आई आपल्या नागदिवे वगैरे सगळे तयारी चालू आहे। हे बघा, नागदिवे चालू आहेत करायचे आईचे। हे बघा, हे सगळे आता नागदिवे कुठं न्यायचं आहे? इथं देवाऱ्यावर ठेवलं जात आहे श्री खंडोबा यांच्यासाठी। आता सगळं मसाला वगैरे टाकून झालेला आहे। आपण तांदूळ घेऊया, त्याला धुवून आपण त्या कुकर मध्ये टाकूया। तर चल थांबा, तांदूळ असे 2 फुलपात्रे घेणार आहे आपण। 1 फुलपात्र झालं, पप्पा आले बघ जा। 1 2 थोडस वरती, बस। तुला 2 वेळा धुवून घेऊया आपण। मुगाची डाळ मिक्स केली आहे बघा। आता याला मिक्स करूया सगळं, आणि इथं उकळी मारू द्या पाण्याला आपल्या कुकरमध्ये। तर ती उकळी मारल्यानंतर आपण हे भात त्यात टाकूया। तांदूळ टाकूया आता आपण, उकळी आलेली आहे। तांदूळ वगैरे टाकून झालेला आहे। आता आपण वाट बघूया, थोडंसं भात शिजायची। शिजल्यानंतरच तुम्हाला चव सांगतो मित्रांनो कशी झाली काय झालंय। तर चला, आणि हा व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो, तुम्हाला कळून जाईल त्याची रेसिपी।
तर चला आता त्याच्यावर भात वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपण कुकर लावलंय आणि त्याला 2 शिट्ट्या येऊ देऊ आपण. चला बघूया कसं होतंय. 2 शिट्ट्या येऊन झालेल्या आहेत. तर आता आपण थोड्या वेळानं थोडं तेला वापरू देऊ दे भात. त्यानंतर ना आपण त्याची चव वगैरे बघूया कशी झाली काय झालंय. तर चला त्याला वापरू दे द्या. आपण थोड्या वेळ बाहेर बसूया. चल मित्रांनो राईस वगैरे वापरलेला आहे. आता आपण घेऊया कसं झालंय पण ते पण तुम्हाला चव सांगतो मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो भात तयार झालेला आहे. बघा किती छान दिसतोय. कलर वगैरे किती छान आलेला आहे. तर आता आपण ताटात घेऊया आणि त्याला खाऊया. तर मित्रांनो राईस वगैरे घेतलेला आहे. आता चव सांगतो. पहिले दीदीला आणि दादाला विचारू. कसं झालंय दीदी? खूप छान झालं. दादा कसं झालाय? खूप छान. तुम्ही पण या खायला. तर आपण चव करून घेऊन बघूया मित्रांनो. अरे वा एक नंबर मित्रांनो भात झालाय. या तुम्ही पण खायला. तर मित्रांनो छान झालेला आहे. तर आता आपण हे फिनिश करून घेऊया आपण. तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय करा. बाय.